सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 22 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, सौ अंबिका नागेश गायकवाड व सौ चैत्राली शिवराज गायकवाड यांच्या प्रचाराला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या प्रभागात दिसून येत आहे। याच अनुषंगाने बुधवारी रामवाडी परिसरातील गैबीपीर नगर व लगतच्या भागात पदयात्रा व मतदार संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या पदयात्रेत महिलांसह मुस्लिम समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली, ज्यामुळे सामाजिक एकतेचा सकारात्मक संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला। माजी नगरसेवक नागेश गायकवाड तसेच लक्ष्मण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदयात्रा पार पडली। प्रशासन राजवटीच्या काळात नागरिकांना भेडसावलेल्या विविध अडचणी, मूलभूत सुविधातील त्रुटी तसेच त्या सोडवण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा आढावा यावेळी मतदारांशी संवाद साधत मांडण्यात आला। आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून तसेच महायुती सरकारच्या सहकार्यातून प्रभाग 22 साठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता आदी कामांना गती मिळाल्याचेही सांगण्यात आले। पुढील काळात आरोग्य सुविधा बळकट करणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान, बालगोपालांसाठी चिल्ड्रन पार्क तसेच स्वच्छता विषयक भरीव कामे करण्याचा मानस किसन जाधव यांनी व्यक्त केला। लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत महिलांना भविष्यात अधिक लाभ मिळावा यासाठी शासन दरबारी प्राधान्याने पाठपुरावा केला जाईल असेही त्यांनी नमूद केले। विकासाच्या जोरावर पुन्हा एकदा प्रभाग 22चे नेतृत्व करण्याची संधी द्यावी व मतदानाच्या रूपाने आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे आवाहनही यावेळी किसन जाधव यांनी मतदारांना केले। या पदयात्रेमुळे विकास, सामाजिक सलोखा आणि विश्वासाचे वातावरण अधिक दृढ झाल्याचे दिसून आले। प्रभाग क्रमांक 22 येथे गैबीपीर नगर अंतर्गत मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेश अण्णांच्या सौभाग्यवती अंबिकाताई नागेश अण्णा गायकवाड, त्याच पद्धतीने युवा सहकारी शिवराज गायकवाड यांच्या सौभाग्यवती चैत्रालीताई गायकवाड, त्याच पद्धतीनं दत्तात्रय नडगिरी असे आम्ही चारही उमेदवार, भारतीय जनता पार्टीचे अधिकृत चारही उमेदवार गैबीपीर नगर असेल, सनद नगर असेल, मंजुनाथ नगर असेल या भागातून आम्ही आज होम टू होम प्रचार करत आहे। प्रचार करत असताना मतदारांचा भरभरून असा प्रतिसाद मिळत आहे। विशेष करून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, शहर मध्येचे आमदार देवेंद्रदादा कोठे असतील, यांच्या माध्यमातून जो महाराष्ट्राचा विकास आहे, सोलापूर शहराचा विकास आहे, विशेषतः माझ्या प्रभाग 22चा जो विकास आहे, आमदार देवेंद्रदादा कोठेंनी इथं कोट्यावधी रुपयाचा निधी माझ्या या भागासाठी देऊन या भागाचा विकासाचं विजन ते पूर्ण करीत आहेत। मी या ठिकाणी सर्व मतदारांना आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की मी असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड असतील, मागच्या कालखंडात केलेला आमचा कामकाजाचा आपण लेखाजोखा पाहिलेला आहे। मागील 4 वर्षामध्ये सोलापूर महानगरपालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त हे काम पाहत असताना देखील आमदार देवेंद्रदादा कोठेच्या माध्यमातून असेल, महायुती सरकारच्या माध्यमातून असेल, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून असेल, जिल्ह्याचे पालकमंत्री गोरेभाऊच्या माध्यमातून असेल, या सगळ्या नेते मंडळीच्या माध्यमातून सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास होत आहे, प्रभाग 22चा सर्वांगीण विकास होत आहे। तरी देखील मी तमाम मतदारांना कळकळीची विनंती करू इच्छितो की बाबा आपण येत्या 15 तारखेला सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेमध्ये आमचे चारही उमेदवार, त्यांचं चिन्ह कमळ आहे, कमळाच्या चिन्हावर आपण बटन दाबून आम्हाला पुन्हा एकदा काम करण्याची संधी द्यावं हे कळकळीचे आवाहन करतो आणि आपल्याला नम्र असं माझं अभिवादन करतो।